नेक्स्ट एग्जांपल, प्रूव दैट sin a plus b minus sin a minus b is equal to 2 cos a minus b upon tan a plus cot b. सो आता इथे a plus b a minus b चे फॉर्म्युले अप्लाय करायला लागणार आहेत. फर्स्ट LHS कन्सिडर करूया, यासाठी फॉर्म्युले अप्लाय करून सिम्प्लिफाय करून घेऊया. LHS डायरेक्ट LHS RHS सारखी दिसेल की नाही आपल्याला माहिती नाही, पण मग तसं नाही दिसलं तर RHS पण सिम्प्लिफाय करायला लागेल आणि दोन्हीचे आन्सर सेम आहेत का तिथे टॅली करायला लागेल. सो फर्स्ट कन्सिडर LHS. LHS is equal to sin a plus b minus sin a minus b. सो आता sin a plus b साठी आपण फॉर्म्युला अप्लाय करूया. a plus b चा काय फॉर्म्युला आहे? sin cos plus cos sin. सो याचा फॉर्म्युला आहे which is equal to sin a cos b plus cos a sin b. सो याच्यासाठी sin a plus b साठी हा फॉर्म्युला अप्लाय केला आपण. मायनस साइन आहे मध्ये, त्याच्यानंतर sin a मायनस मायनस साइन आहे त्यामुळे आपण ब्रॅकेट घालूया. sin a मायनस b चा फॉर्म्युला काय? sin cos मायनस cos sin. सो sin a cos b मायनस cos a sin b. सो हे आधीचे जे फॉर्म्युले आहेत ते आपल्याला इथे लागणार आहेत. तर ते मायनस साइन आत जाऊन ते प्लस होईल वगैरे ते करूया. सो विच इज इक्वल टू sin a cos b plus cos a sin b. सिंपल फक्त आपण a plus b आणि a minus b चे फॉर्म्युले अप्लाय केले आणि नंतर सगळं अल्जेब्राच आहे. फक्त मायनस साइन आत घ्यायचं, ते कॅन्सल होतंय, कॉमन येतंय का वगैरे ते सगळं बघायचं. सो मायनस sin a sin cos b मायनस मायनस प्लस cos a sin b. आता काही सेम टर्म्स आहेत का, कॉमन येत आहेत का, कॅन्सल होत आहेत का ते बघूया. आता sin a cos b आणि मायनस sin a cos b एकदम सेम आहे त्यामुळे ह्या दोन्ही कॅन्सल झाल्या. cos a sin b प्लस cos a sin b प्लस अँगल पण सेम लागतात. अँगल नाही तर इथे cos b sin a असेल आणि इथे cos a sin b असेल तर त्याचा 2 टाइम्स असं लिहिता येणार नाही, कारण ती टर्म सेम असायला अँगल हा महत्त्वाचा आहे तिथे कन्सेप्ट. सो अँगल पण सेम असायला. सो cos a sin b cos a sin b. So it can be written as 2 cos a sin b. So आपल्याला फर्स्ट स्टेटमेंट एक मिळालं. LHS is equal to 2 cos a sin b इक्वेशन 1 असं त्याला आपण म्हणूया. LHS ची व्हॅल्यू किती आहे ती मिळाली. आता ही LHS ची व्हॅल्यू एक्झॅक्टली RHS सारखी दिसते का? नाही, कारण RHS मध्ये पण काही कॉम्प्लिकेटेड टर्म्स आहेत. सो आपल्याला RHS पण सिम्प्लिफाय करून घ्यावी लागेल आणि LHS ची जी व्हॅल्यू आली तेवढीच RHS ची येते का तेवढं फक्त चेक करावं लागेल. सो नेक्स्ट आपण काय करणार? कन्सिडर RHS. RHS काय? 2 cos a minus b upon tan a plus cot b. याला सुद्धा आपण फॉर्म्युले अप्लाय करणार आहोत. विच इज इक्वल टू 2 cos a minus b चा फॉर्म्युला काय आहे? 2 cos cos मायनस इथे मायनस असेल तर प्लस आहे, तर cos cos प्लस sin sin. हा 2 आहे तिथे, तो 2 घेऊया बाहेर आणि फॉर्म्युला काय याचा? cos a minus b चा cos a cos b प्लस sin a sin b. cos ऑफ a minus b चा फॉर्म्युला अप्लाय करूया. 2 आहे तो 2 बाहेर घेतला कारण हा 2 टर्म्स येणार आहेत फॉर्म्युल्यामध्ये. सो cos a cos b प्लस sin a sin b अपॉन tan आणि cot पण आपण sin आणि cos च्या रिलेटेड आपण टर्म घेऊया, कारण इथे सगळं sin आणि cos मध्ये दिसतंय. सो tan मीन्स sin a अपॉन cos a प्लस इथे b अँगल आहे cot b चा b अँगल आहे. सो cos b अपॉन sin b. अँगल कुठला आहे तोही केअरफुली लिहा, तर चुकून इथे काहीतरी अँगल वेगळा लिहिला गेला तर ते चुकेल पुढचं. सो इथे tan ला a अँगल आहे, सो sin a अपॉन cos a. cot ला b अँगल आहे, सो cos b अपॉन sin b. आता डिनॉमिनेटर मध्ये ज्या 2 टर्म्स आहेत त्यांचा डिनॉमिनेटर सेम नाही. इथे cos a इथे sin b. सो या डिनॉमिनेटरचा जो डिनॉमिनेटर आहे तो आपण आधी सेम करून घेऊया आणि मग ते केल्यानंतर सिम्प्लिफाय करायचं आणि मग इक्वेशन 1 मध्ये जी 2 cos a sin b व्हॅल्यू आली तशीच RHS ची पण व्हॅल्यू येते का बघणार. आता आपण डिनॉमिनेटर सेम करणार आहोत. सो इज इक्वल टू न्यूमरेटर तसाच ठेवूया 2 cos a
cos A cos B प्लस sin A sin B अपॉन डिनॉमिनेटर सेम केला त्याला इथे मल्टिप्लाय करायला लागेल, या टर्मने ह्याला मल्टिप्लाय करायला लागेल. सो डिनॉमिनेटर मध्ये येणार sin A sin B प्लस या टर्मने ह्याला मल्टिप्लाय करायला लागेल cos A cos B अपॉन डिनॉमिनेटर सेम झाला ना तो लिहायला लागेल sin cos A sin B cos A sin B. अँगल कुठले आहेत ते केअरफुली घ्या. आता हे कसं आहे A ही टर्म आहे न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये B अपॉन C आहे. तर आपल्याला माहिती आहे रूल A अपॉन B अपॉन C असेल तर हा इथे रेसिप्रोकल होऊन जातो, म्हणजे होतं A इंटू C अपॉन B अशा फॉर्मॅटमध्ये येते. कारण न्यूमरेटरला A टर्म आहे म्हणजेच काय A अपॉन 1 ही टर्म आहे. सो A अपॉन B अपॉन C अपॉन D चा तो रूल आपण इथे अप्लाय करायचा. सो विच इज इक्वल टू ही cos A cos sin B टर्म आहे ती इकडे न्यूमरेटर मध्ये येणार. सो 2 cos A sin B. हे रूल्स पण सगळे माहिती असायला हवेत कारण हे तर अगदी सिंपल रूल आहेत अल्जेब्रा मध्ये. सो इथे येणार. आता काय काय राहिलं आपण इथे बघूया. न्यूमरेटर मध्ये आहे cos A cos B प्लस sin A sin B and डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर तो काय sin A sin B प्लस cos A cos B. इथे काय केलंय आपण, काही कठीण केलं नाही, फक्त हा जो रूल आहे अल्जेब्रा मधला तो फक्त इथे अप्लाय केलाय. त्यामुळे ही जी टर्म आहे डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर तो इकडे न्यूमरेटर मध्ये जातो आणि ही टर्म इथे डिनॉमिनेटर मध्ये जाते. आता हा न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर आता काय काही सेम आहे का काही कॅन्सल होत आहे का बघूया. cos A cos B प्लस sin A sin B आणि हेच आहे सेम टर्म cos A cos B प्लस sin A sin B. इथे जर मायनस साइन वगैरे असतं तर सेम नसतं झाले, अगदी सेम टर्म्स आहे दोन्ही. त्यामुळे हा न्यूमरेटर आणि हा न्यूमरेटर ह्या टर्म्स इथे कॅन्सल झाल्या. आता राहिला काय फक्त इथे विच इज इक्वल टू 2 cos A sin B. याला इक्वेशन 2 म्हणूया. ही RHS ची व्हॅल्यू आहे 2 cos A sin B. आता LHS ची एक व्हॅल्यू काढून ठेवली इक्वेशन 1 मध्ये, ती ऑब्झर्व करा काय ती पण सेम 2 cos A sin B हीच व्हॅल्यू आली ती. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 RHS is equal to LHS असं मिळालं. Therefore from 1 and 2 LHS is equal to RHS. LHS is equal to RHS मिळालं म्हणजे प्रूव्ह दॅट जे आहे ते आपलं प्रूव्ह झालेलं आहे. Next example, prove that 2 sin A into bracket cos 2A plus cos 4A is equal to sin 5A minus sin A. सो आपण LHS कन्सिडर करूया, सिम्प्लिफाय करूया. डायरेक्ट RHS आन्सर आलं तर ठीकच आहे, नाही आलं तर RHS पण सिम्प्लिफाय करायला लागेल. सिंपल फॉर्म्युले फक्त अप्लाय करत जायचे आणि आपण सिम्प्लिफाय करायचं. सो कन्सिडर LHS काय 2 sin A into bracket cos 2A plus cos 4A म्हणजे cos C plus D हा फॉर्म्युला इथे अप्लाय करायला. cos C plus cos D हा फॉर्म्युला काय आहे 2 cos cos असा तो फॉर्म्युला आहे, तो अप्लाय करूया. विच इज इक्वल टू 2 sin A into bracket ह्याच्यासाठी फॉर्म्युला अप्लाय करणार आपण 2 cos A plus B means 2A plus 4A upon 2 cos A minus B upon 2 means 2A minus 4A upon 2. आता सिम्प्लिफाय करायचं. सो विच इज इक्वल टू 2 sin A into bracket 2 cos, आता अँगल काय आलाय बघूया 2A plus 4A म्हणजे 6A 6A upon 2 means 3A झाला. सो cos 3A into cos याचा अँगल झाला 2A minus 4A म्हणजे minus 2A upon 2 means minus A चा प्लस एच होणार आहे कारण ते इव्हन फंक्शन. सो विच इज इक्वल टू 2 sin आणखी इथे 2 झाले, ते 2 आपण इथे आत्ताच बाहेर आणूया. हे 2 आणि 2 म्हणजे ते होणार 4. सो 4 sin त्याच्यानंतर cos 3A and cos A. आता हे सगळंच मल्टिप्लिकेशन मध्ये साइन A आहे ना, चुकून साइन ऑफ असं झालं. A यायचा राहिला साइन A 4 sin A into bracket
cos 3a cos a. आता हे सगळं मल्टिप्लिकेशन मध्ये, त्यामुळे आपण थोडंसं उलट सुलट लिहिलं तरी चालेल. सो sin a आणि cos a चे अँगल सेम दिसत आहेत ना, त्यामुळे ते आपण सेम घेऊया. आणि ऍक्च्युली इथे 4 केला आपण, ते 4 करायची गरज नाही. हा 2 जर आपण इथे ब्रॅकेट मध्येच ठेवला तर तो जास्त आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे. कसा तो बघूया. त्यामुळे हा जो 4 आहे तो इथे न ठेवता यातला 2 × 2 होतं ना 4 मध्ये, तो 2 इथेच घेऊया. आणि आता sin a आणि cos a हे अँगल आहेत ते सेम एकत्र घ्यायचे. सो 2 cos 3a इंटू इथले 2 घेऊया 2 sin a and cos a. आता याला हे सगळं मल्टिप्लिकेशन मध्येच आहे, पण ह्या दोन टर्म्स आपण एकत्र घेतले किंवा ब्रॅकेट घातला तर 2 sin a cos a हा कोणाचा फॉर्म्युला आहे? sin 2a, डबल अँगल फॉर्म्युला. सो हा sin 2a चा फॉर्म्युला आहे. सो दॅट इम्प्लाइज 2 cos 3a इंटू याचा काय आला आन्सर, तर 2 sin a cos a मीन्स sin 2a. आता आपल्याकडे अजून एक फॉर्म्युला अप्लाय करायला लागणार आहे की 2 cos 3a sin 2a म्हणजे 2 cos a sin b. आपण जेव्हा cos c प्लस cos d किंवा sin c मायनस sin d वगैरे हे फॉर्म्युले प्रूव्ह करत होतो, तेव्हा काही फॉर्म्युले मध्ये मध्ये आपले काही प्रूव्ह झाले होते आपोआप. ते प्रूव्ह करताना यूज करावे लागले होते, त्यामध्ये प्रूव्ह झाले होते. तर ते फॉर्म्युले पण म्हटलं होतं लिस्टमध्ये ॲड करून ठेवा. तर त्या फॉर्म्युल्यांमधला हा एक फॉर्म्युला आहे की cos 2 cos a sin b असं असेल तर फॉर्म्युला काय असतो, तर sin a प्लस b मायनस sin a मायनस b. तर तो फॉर्म्युला इथे आपण अप्लाय करूया. सो विच इज इक्वल टू sin a प्लस b. sin a प्लस b मीन्स sin a मीन्स 3a प्लस b मायनस sin a मायनस b 3a मायनस 2a. काय काय अँगल झाले बघा. हा 2 जातो, हा द फॉर्म्युलातच आहे. 2 cos sin असेल तर sin a प्लस b मायनस sin a मायनस b असा तो फॉर्म्युला आहे. सो विच इज इक्वल टू काय येणार आहे, sin a प्लस b म्हणजे sin 5a झालं ते sin 5a मायनस हे किती आलं sin 3a मायनस 2a म्हणजे मायनस a sin a. सो काय आन्सर मिळाला sin 5a मायनस sin a आणि ते RHS आहे. त्यामुळे इथे डायरेक्ट RHS मिळाली. RHS सिम्प्लिफाय करायची गरज नाही इथे, आता RHS मिळाली डायरेक्ट. सो LHS कन्सिडर केली होती आणि आपल्याला RHS मिळाली. हेन्स दिस स्टेटमेंट इज ट्रू. सो अशा पद्धतीने तुम्हाला ॲडिशन ऑफ अँगल, डबल अँगल, ट्रिपल अँगल असे फॉर्म्युले अप्लाय करून ही एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतात. आणि म्हटलं तसं हा मधलाच एक फॉर्म्युला इथे आपल्याला अप्लाय करावा लागला. हा जो आपण cos c प्लस cos d चे 4 फॉर्म्युले प्रूव्ह केले होते, तिथे मध्येच ही काही स्टेटमेंट प्रूव्ह झाली होती, त्यातला हा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला इथे अप्लाय केल्यावर डायरेक्ट इथे RHS आपल्याला मिळेल.